श्री स्वामी समर्थ मित्रांनो, चला आपण आज आपल्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये जे पुढे आपल्याला सप्ताह काळात कोणते नियम पाळायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे. चला, पहिला पॉईंट, पहिल्या दिवसापासून सप्ताह संपेपर्यंत एकच जागा ठेवावी. म्हणजे काय? म्हणजे पहिल्या दिवसापासून ज्या दिवशी आपण आपलं वाचन चालू केलं आहे, जसं की आपण पाठ मांडा किंवा नका मांडू. आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल, तिथे आपण बसून पण आपण पारायण करू शकतो. पण आपल्याला पाठ वगैरे मांडून जर सेवा करायची असेल तर छानच आहे. म्हणजे जो आपण पाठ मांडलेला असतो त्यासमोरच आपण बसतो ना, तिथंच बसून आपण स्टार्ट करणार. मग 7 दिवस आपल्याला तिथेच बसून आपलं पारायण, पुस्तकाचं जे वाचन आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचे, एकच जागा ठरवायची. दुसरं, पारायणासाठी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. तिसरं, रोजचे वाचन संपेपर्यंत कोणाशीही संभाषण करू नये. म्हणजे दररोजचा आपला वेळ ठरलेला असणार आहे. जेव्हा आपण पुस्तक वाचायला घेतो, आपला एक वेळ ठरवायची असते, एकच वेळ, त्याच वेळी आपल्याला पुस्तक वाचायला घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत आपलं आजचं वाचन होत नाही तोपर्यंत शक्यतो कोणाशी बोलणं टाळायचं. म्हणजे का, त्याच्या मागं पण कारण आहे. कधी कधी आपल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मन उदास होतं, मूड खराब होतो, किंवा आपण छोट्या छोट्या गोष्टी होतात, वादविवाद होतात. तर त्याच्यामुळे जोपर्यंत आपलं वाचन होत नाही तोपर्यंत आपलं मन आणि डोकं शांत राहावं, यासाठी ही काळजी घ्यायची की तोपर्यंत कोणाशी संवाद करू नका. पारायण चालू केल्यावर पारायण संपेपर्यंत शक्यतो उपवास करावा. पारायण चालू केल्यापासून पारायण संपेपर्यंत उपवास. म्हणजे 7 दिवसाचं जर असेल तर ते कोणत्या प्रकारे करता. 1 दिवसाचं असेल तर आपण सकाळपासून संध्याकाळी आपला उपवास सुटतो. पण पारायण चालू म्हणजे जर आपल्याला 7 दिवसाचं करायचं आहे पारायण, तर आपण कशा प्रकारे उपवास करू शकतो. तर 7 दिवस आपल्याला एकाच प्रकारचं धान्य निवडायचं आहे. म्हणजे जर का तुम्ही पहिल्या दिवशी भाजी चपाती खाल्ली, डाळ भात खाल्ला, तर 7 दिवस तुम्हाला डाळ भातच खायचा आहे. एक धान्य निवडायचे. डाळ भात खायचे तर डाळ भातच खायचा. भाजी चपाती घेतली तर भाजी चपाती, एकच धान्य निवडायचं आहे आपल्याला. आणि दिवसातून एकदाच केलं जातं ते. 7 दिवस ब्रह्मचर्य व्रत पाळावे. रात्री चटई किंवा पांढऱ्या गोधडीवरतीच निजावे. चटई किंवा पांढरी गोधडी, आपल्याला बेडवरती झोपायचं नाही. जोपर्यंत आपलं पारायण पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला बेडवरती झोपायचं नाही. आपल्याला तोपर्यंत साधारणशी चटाई किंवा गोधडी वगैरे सिंपल असा बिछाना आपल्याला लावायचा. पारायण समाप्तीच्या दिवशी पारायण संपल्यावर मेहुणांना भोजन व दक्षिणा देऊन नंतरच उपास सोडावा. अशा प्रकारे पारायण केल्यावर भूत, प्रेत, पिशाच यांची बाधा होत नाही. सर्व प्रकारची सुख समृद्धी लाभते. तर हे 8 नियम आहेत मित्रांनो. नियम ऐकायला सिंपल आहेत, मनापासून केले तर करायला सुद्धा सिंपल आहेत. पण आपण पहिल्यांदा जर का करत असलो ना तर विसरायला होतात. म्हणून पहिल्यांदा जेव्हा आपण करत असलो तर आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची. त्यानंतर एकदा आपण केलं पारायण, त्यानंतर आपल्याला माहिती होऊन जातं. फक्त इतकंच मनापासून करायचं म्हटलं तर सगळं होतं आणि सगळं सोपं वाटतं आणि प्रत्येक गोष्ट करायला उत्साह पण निर्माण होतो. तर चला, आजच्या व्हिडिओत इतकेच. भेटूया पुढच्या व्हिडिओत.